मोठ्या संख्येने आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचाच आभार व्यक्त करतो। आणि जे जे शेतकरी जिथं जिथं त्यांना अडवलं गेलं आहे, येऊ शकले नाही, त्यांच्या लेवलला तिथं त्यांचं आंदोलन चाललंय, त्या शेतकऱ्यांचं सुद्धा इथं अभिनंदन करतो। तुम्ही मला सांगा, हे ठराविकच नेते तुमच्या आपल्यासाठी लढतायत, पवार साहेब आपल्यासाठी लढतायत, राहुल गांधीजी लढतायत, उद्धव ठाकरे साहेब लढतायत, काही शेतकरी नेते लढतायत, काही खासदार जे इकडे होते पलीकडे गेले। मग असे जे काही उड्या मारणारे लोक आहेत त्यांचा विश्वास ठेवून चालणार आहे का? मग हे लोक जर सत्तेत जाऊन स्वतःचं हित बघत असतील आणि तुमची भूमिका न घेता जर शांत बसत असतील, हे चालणार आहे का तुम्हाला? आणि मग अशा पद्धतीने स्वतःचं घर भरण्यासाठी हे खासदार पलीकडे जात असतील तर स्वतःच्या हक्कासाठी कोणाला लढावं लागेल? कोणाला लढावं लागेल? जर समजा लढलोच नाही, कांद्याचा भाव वाढलाच नाही, खताचा भाव कमीच झाला नाही, सरसकट कर्ज माफी झालीच नाही, जर शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळालाच नाही, जर तिथं जे आपले सगळे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप वेळेवर मिळालीच नाही, आमच्या लाडक्या बहिणींना तिथं मदत मिळालीच नाही, तर मग याचं नुकसान कोणाचं आहे? नेत्यांचं नुकसान आहे का सामान्य लोकांचं नुकसान आहे? एकदा हात वर करून सांगा, कोणाचं नुकसान आहे? कोणाचं नुकसान आहे? मग आपण 1000 रुपयासाठी 100 रुपयासाठी वन फिरतो आणि इथं करोड रुपयाचा भ्रष्टाचार जर होत असेल तर मग आपल्या न्यायासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल। नेते जे लढतात, जे आपल्या बरोबर आहेत त्यांचा विश्वास ठेवायचा, पण जे विकत घेतलेले आहेत, जे विकून गेलेले आहेत त्यांचा विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा? मग आपल्या हक्काची लढाई हे तुम्हा आपल्या सगळ्यांना मिळून तिथं लढायचे। आणि जर आपण त्या बाबतीत कमी पडलो तर अन्याय हा गरिबावरच होतो, सामान्य लोकांवरच अन्याय तिथं होतो। त्यामुळे आपली एकजूट कायम राहणं आपल्या सर्वांसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे। अहो, काही शेतकरी आलेत, काही जिल्ह्यातून तिथं शक्तीपीठ मार्ग चाललाय का नाही चालला? उत्तर प्रदेश मध्ये गडकरी साहेबांनी एक रस्ता बांधलाय। गडकरी साहेब कुठल्या पक्षाचे आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? नेते आहेत, मंत्री आहेत। उत्तर प्रदेश मध्ये 8 पदरी रस्ता बांधलाय। किती? हा, आता इथं 4 पदरी रस्ता आहे। उत्तर प्रदेश मध्ये 8 पदरी रस्ता आहे। फक्त बांधण्याचा खर्च शेतकऱ्याचा मी बाजूला ठेवतो, फक्त बांधण्याचा खर्च 8 पदरी रस्त्याचा उत्तर प्रदेश मध्ये नॅशनल हायवेचा गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 45 कोटी रुपये प्रति किलोमीटर। किती? 45 कोटी रुपये प्रति किलोमीटर। आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ मार्ग जो काढला जातोय तो किती पदरी माहितीये का? 6 पदरी। किती? मागच्याला विचारतो किती पदरी आहे? 6 पदरी आहे। 6 पदरी मोठा का 8 पदरी मोठा? किती मोठी पदरा? कुठला पदरी मोठा? बर, जर आता तिथं 45 कोटी मध्ये 8 पदरी रस्ता होत असेल, आपल्या महाराष्ट्रामध्ये बांधकामाचा खर्च या 6 पदरी रस्त्याला 45 कोटी पेक्षा जास्त बाहेर का कमी बाहेर? किती पाहिजे? 45 पेक्षा कमी बाहेर ना? 30 कोटी बाहेर, 35 कोटी बाहेर, बरोबर? या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ मार्ग जो बांधला जातोय त्या शेतकऱ्याला विश्वासात न घेता शेतकऱ्याची जमीन स्वस्तात जी घेतली जाते, त्या शक्तीपीठ मार्ग जो फक्त 6 पदरी आहे त्याला बांधण्याचा खर्च हा 95 कोटी रुपये प्रति किलोमीटर आहे। म्हणजे उत्तर प्रदेश मध्ये प्रति किलोमीटर 45 कोटी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ मार्ग जो मार्ग आपल्याला नकोय कारण का पर्यायी मार्ग 95 कोटी। तर मलिदा किती रुपयाचा? मलिदा किती रुपयाचा? भ्रष्टाचार किती रुपयाचा? जर 800 किलोमीटरचा रस्ता असेल आणि प्रति किलोमीटर 50 कोटीचा भ्रष्टाचार असेल तर किती हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला?
40,000 कोटी रुपयाचा. मग मी मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना विचारतो, 1,40,000 कोटी रस्त्यावर जो कोणालाच नकोय त्याच्यावर खर्च करायचा, तर या भागातल्या शेतकऱ्याला शेतीचं पाणी देण्यासाठी खर्च करायचा. काय करायचा? आणि हा 40,000 कोटीचा भ्रष्टाचार आम्ही होऊन देणार नाही. म्हणून तर बघतो 35,000 कोटीची कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. अहो रस्त्यावरच आहे, रस्त्यावर जाऊ, पोलिसांच्या डोक्यावर बसू, नाही तर गाडीवर बसू. हे अँब्युलन्स आली, अँब्युलन्सला जाऊ द्या. मला काही लोक म्हणतात, अहो काही लोक आपल्याला म्हणतात काही, अरे कुठून बोलतायत तर सांगा. हा विनंती आहे, आजूबाजूला सर्व शाळा आहेत, आपण शाळा सकाळी आम्ही भेटलो साहेब. बघा सकाळी शाळेच्या प्रमुखांना आपण भेटलो. बघा शाळेला आम्ही भेटलेलो आहे. शाळेच्या सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या प्रमुखांनी आम्हाला सांगितलेले 3 वाजेपर्यंत आमची शाळा सुटत नाही. किती वाजेपर्यंत? किती वाजलेत आता? 1 वाजलाय. आता तुम्ही बघितलं असेल, ज्या सगळ्या अँब्युलन्सेस आहेत त्या सहजपणे आपण जाऊन देतो, बरोबर का नाही? अहो अँब्युलन्स आम्ही जाऊन देतोय, आम्ही नाही थांबवत. साहेब आम्हाला काय सांगितले? आम्हाला सांगितले महाजन साहेब फोन करतायत. हे काय काय कोणाचा हसुडे, कोणाच्या कष्टाचं प्रतीक आहे. हे कष्टासाठी आपण वापरतो आणि अन्याय झाला तर काय करतो? काय करतो? त्यामुळे मी सगळ्या पोलिसांना विनंती करतो, काही लोकांना 1 तास 2 तास त्रास होणार आहे. आमच्या शेतकऱ्याला दरवर्षी दररोज त्रास होतो, दर तासाला त्रास होतो. त्याच्याबद्दल कोण विचार करणार? हॅलो साहेब बोला. ऐकू येतं, ऐकू येतं. स्पीकरवर ठेवू का साहेब तुम्हाला? स्पीकरवर ठेवतो साहेब. तुम्ही आपण सर्व शेतकरी नेते नाही साहेब मला सांगा, तुम्ही शब्द केला, आता आम्ही शांत वाट बघणार. स्पीकर आता बसा. आम्ही सोडून देणारे शेतकरी आहोत का? आम्ही साधी माणसं आहोत. त्यामुळे साहेब आपल्याकडनं काहीतरी तिथे शब्द सरकारकडनं लागेल ना शेतकऱ्याला. नाही आपण बोलून आम्हाला इथं नाही. मग साहेब जे मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे नेते त्यांचं मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे नेते त्यांना बोलणं करून द्या ना आम्हाला साहेब. मुख्यमंत्री साहेबांबरोबर जे कोणी तिथे असतील, तुम्ही त्र्यंबकेश्वरला आहात तर तिथं जे काय सेशन मध्ये जे लोक असतील, जे नेते असतील, त्यांचं बोलणं करून आम्हाला इथं शेतकऱ्याला न्याय द्या ना साहेब. कारण तुम्ही नाही साहेब, आता तुम्ही शब्द दिला होता आपण बसणार आणि नाही असं नसतं साहेब. आता तुम्ही शब्द दिला, आम्ही वाट बघणार ना. नाही हे साहेब सीएम साहेबांचा आदर आहे, पण इथं आम्हाला निरोप तर तिथून आला पाहिजे ना साहेब. साहेब कुणीतरी अधिवेशनातून सीएम साहेबांशी बोलून बावनकुळे साहेबांना साहेब फोन करायला हवा, सेशन मध्ये असतील तर साहेब. आम्ही वाट बघतो. बावनकुळे साहेब. नाही साहेब गेल्या वेळेस तर असंच झालं साहेब, हे नाही होऊन चाललं साहेब. प्लीज विनंती करतो. हो हो 5 मिनिटात फोन करा. मला नेत्यांना विनंती करायची, पोलिसांना विनंती करायची, कुणी पोलीसच्या गाडीमध्ये
नेत्यांना कृपा करून ठेवू नका. आणि जे सर्व शेतकरी आहेत आपल्याला एकच पर्याय, गाडी समोर बसावं लागेल. आता आम्ही या गाडीच्या टपावर बसलोय, तुम्ही मग काय करायचं ते ठरवा. पण आपल्या नेत्यांना जी कुठली गाडी घेऊन जाणार असेल ती गाडीला पुढे जाऊन देणं हे योग्य नाही. आता सरकारकडनं एक मंत्री साहेब आपल्याशी बोलले, ते अधिवेशनात नाहीयेत. आम्ही विनंती केली, आपण शांततेत लढतोय, आम्ही शांततेत विनंती केली की साहेब जो कुठला नेता मुख्यमंत्री साहेबांबरोबर असेल त्यांच्याशी आमचं बोलणं करून द्या. 5 मिनिटात ते परत एकदा फोन करतायत आणि मग बघू काय बोलतात. काय काय करायचं. शेतावर काम करणारा तुम्ही सर्वजण वर्ग शेतकरी थकला का? थकला का? सुनील भाऊ भुसारे इथं आलेत, आदिवासी नेते आहेत, आजारी असताना सुद्धा शेतकऱ्यासाठी आलेले आहेत. बघा नेत्यांना गाडीमध्ये बसवतायत, बसून द्यायचं का? मग गाडीच्या पुढे बसायचं का नाही बसायचं? अजिबात जाऊन द्यायचं नाही. कुणी काळजी करू नका. पोलीस मध्ये आपले जे शाळा आहेत शाळांची बोलणं झालं, 3 पर्यंत शाळा सुटणार नाहीत. अँब्युलन्सच्या गाड्या आल्या तर आपण त्यांना पाठवून देतोय. आणि इथं असताना बघा तिथून हात करतायत सगळे बसवाले लोक की आम्ही तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे ती पण अडचण नाही. मागचे हात वर करतायत, ती अडचण नाही. आणि पोलीस तर आपल्या शेतकऱ्याची मुलं आहेत का नाही, त्यांना पण अडचण नाही. आता कदाचित त्यांना वरून आदेश आल्यामुळे ते बोलतील, पण मनात काल मी जेव्हा फिरत होतो, लढा तुम्ही लढत आहात, आमच्या पण पालकांसाठी तुम्ही लढतात, त्यासाठी आमचे आभार. त्याने कुणी कोणाला घेऊन जाऊन देऊ नका. 5 मिनिटात इथं फोन येतोय मंत्री महोदयांचा, पंढरपूरला आमचा विश्वासघात केलाच. आता इथं मंत्री म्हणतात की आम्ही 5 मिनिटात तुम्हाला सांगतो, आणि परत एकदा तुम्ही हळूच गपचूप जसं कर्जमाफी अशीच्या अशी तुम्ही लागू करणार होता तसं आमच्या नेत्याला गपचूप तुम्ही आत घेऊन जात असाल तर आम्ही नाही होऊन देणार. काय ठरलं का? आता काय नेते आमचे, कारण का शेवटी शेतकरी आमच्यासाठी नेताच आहे, पण तिथं चहाच्या टपरीवर जाऊन काय करता या पुढे? अहो बघता काय, सामील व्हा. अरे बघताय काय, काय म्हणायचं? बघता काय? जे बस मध्ये असणारे शेतकरी आहेत त्यांना काय म्हणायचं? बघता काय? बघता काय? बघता काय? शेतकरी एकजुटीचा हात वर करून सांगा. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. नाही साहेब, थोडं बोलणं करून द्या ना. 5 मिनिटात अहो शेतकऱ्या विषयासाठी ते काढू शकतील ना, मोठे नेते 5 मिनिटं वेळ काढतील ना. अहो ते 30-35 हजार कोटी नाही मिळणार साहेब, त्यात बऱ्याच अटी टाकल्या. प्लीज बोलून आम्हाला सांगा. आम्ही नाही साहेब, थोडस बोलून मला सांग. नाही साहेब, PM पद हे मोठं पद असतं, मंत्रीपद हे मोठं पद असतं. कृपा करून आपण थोडस बोलून सांगा, आम्ही इथं वाट बघतो साहेब. साहेब टीईटीच्या भानगडी कुणी केल्या ते तुम्हालाही माहिती आहे. साहेब विनंती, साहेब विनंती, साहेब विनंती बोलून सांगतील परत, तुम्ही बोला. हे बघा, नेत्यांना जर इथून शासन प्रशासन घेऊन गेलं तर मग आपले शेतकऱ्याची एकजूट कमी पडली असं म्हणावं लागेल. हे बघा, नेत्यांना जर आत टाकलं, जे चिने गुन्हे कमी नेते राहिले जे तुमच्यासाठी लढतायत त्यांना जर जेलमध्ये टाकलं जात असेल आणि बाकीचे विकले जात असतील तर उद्या जाऊन तुमच्यासाठी रस्त्यावर कोण लढणार आहे? कोण लढणार आहे? अहो इथं जर मोठ्या माजी मंत्र्यांचं ऐकलं जात नाही, आमदारांचं ऐकलं जात नाही. हे सर्व नेते तुमच्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे यांच्या बाजूली, यांच्या पाठीशी. इथं खासदार काळे साहेब इथं आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. विदर्भातून
हे इथं आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे जोरदार त्यांचा अमर काळे साहेब ते आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांच्या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन तरी उभी केली. अतिशय आक्रमक एक व्यक्तिमत्व तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजून सत्कार करा. त्यामुळे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून इथं नेते, खासदार, आमदार, माजी खासदार, शेतकरी, कष्टकरी, तिथं मजूर, सामान्य लोक, त्याच्याचबरोबर प्रोफेशनल लोक, वकील, वारकरी संप्रदाय एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्या बरोबर येत असेल तर आता मी अमरजी काळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना पाठिंबा द्यावा. जय जवान, जय किसान, जय जवान. आज या ठिकाणी रोहितजींनी जे आंदोलन